खमंग भाजणीची चकली। 1 वाटी डाळ, चना डाळ, 1 वाटी तांदूळ, थोडासा साबुदाणा, थोडे धने आणि थोडेसे उडीद मूग डाळ, पोहे, जिरे आणि ओवा। सर्व साहित्य भाजून घ्यायचे। आता हे आपलं भाजणीचं पीठ तयार आहे। ते आपण 2 कटोरे पीठ घेतलेलं आहे, चांगलं गाळून घ्यायचे। यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर हिंग, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडेसे तीळ आणि मोहन। तेल गरम करून 2 चमचे तेल यात टाकायचे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला एकजीव करायचे। त्यानंतर 1 कटोरा कोमट पाणी करून घ्यायचे आणि जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचे। आता हे आपलं चकलीचं घट्ट पीठ मळून तयार आहे। याला साच्यात टाकून गोल अशी चकली बनवून घ्यायची। आता आपल्याला कढईत तेल गरम करून त्यात चकली तळायची आहे। ही आपली चकली तळण्यासाठी तयार आहे। आता आपली चकली छानशी तयार होते। एकदम मंद आचेवर छान लालसर होईपर्यंत चकली तळून घ्यायची। हे पहा, आपली छान अशी खमंग आणि खुसखुशीत भाजणीची चकली तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।